सेल्स कोणता ग्रुप बनवला? सेल्स. बघा सेल्स नावाचा मी ग्रुप बनवला आणि काय करतो माहिती आहे का, इथं अजून एक युजर बनवतो. डेट आहे सर ऑलरेडी आहे. हां बिल आणि मिलिंडा गेट्स. जाऊ द्या, बिलच बरं आहे. आता हे झाली. आता काय करूया, सेल्स ग्रुप आहे ना, त्याच्यामध्ये 2 युजर मेंबर बनवू आपण. एक सांबा टाकू आणि एक बिल टाकू. चला, तर हे 2 युजर आपण या ग्रुपमध्ये मेंबर बनवलेत, राईट. बस आता काय करू माहिती का, आता हे कॉन्फिगर करू. आता तुम्ही डोमेनची पासवर्ड पॉलिसी पाहिली किती वीक आहे. हां, डोमेनची पासवर्ड पॉलिसी वीक आहे. लागेल आपण एक काम करतो, आता ही पॉलिसी पण कॉन्फिगर केली, ती पण 0 करून टाकू आपण. कोणती? डोमेनमध्ये द सेटिंग अकाउंट पॉलिसीज आणि त्याच्यामध्ये पासवर्ड अकाउंट लॉकआउट पॉलिसी. बस ही पण आपण 3 पासवर्डची दे रे, आपण हिला सुद्धा आहे ना 0 करून टाकू. तुम्हाला बस झालं, ही पण 0 झाली. ही पण आता वीक आहे आणि इथं ऑलरेडी वीक आहे, बरोबर आहे की नाही. तर आता आपल्याला काय करायचं आहे, फाईन ग्रेड पासवर्ड पॉलिसी जे राहतात ते ग्रुप पॉलिसीमध्ये काही नसते. त्याला काय करावं लागतं, तुम्हाला ॲडमिनिस्ट्रेटिव्ह टूल्समध्ये जा, सर्व्हर मॅनेजरमध्ये जा, टूल्समध्ये ॲक्टिव्ह डिरेक्टरी ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सेंटर पहिलेच कन्सिडर बघा, ॲडॅक ॲक्टिव्ह डिरेक्टरी ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सेंटरमध्ये जा. इथं आले का, इथं आल्यानंतर बघा या ठिकाणी तुम्ही तुमचा हॅकर्स डोमेन घ्या. हॅकर्स डोमेनमध्ये आले का, इथं आल्यानंतर बघा सिस्टीममध्ये असतं पासवर्ड सेटिंग्स कंटेनर. काय आहे? पासवर्ड सेटिंग्स कंटेनर. बघा हे फोल्डर इथं आहे का, डबल क्लिक करा आणि इथं मग पासवर्ड सेटिंग्स कंटेनरमध्ये आल्यानंतर न्यू अँड पासवर्ड सेटिंग्स ऑब्जेक्ट PSO म्हणतात. हा PSO बनवा. बघा याच्यामध्ये सगळ्यात त्याच पॉलिसी बघा जे आपण तिथं बघितलं आहे. एनफोर्स हां पहिले ते म्हणतं PSOला नाव द्या, आपण म्हणून याला स्ट्रॉंग पॉलिसी. बरं का, स्ट्रॉंग पॉल नाव दिलं मी. प्रेसिडेन्स तुमच्या काही द्या, आपण एकच बनवणार नाही, त्यामुळे प्रेसिडेन्स म्हणजे प्रायोरिटीचा काही संबंधच नाही. एनफोर्स मिनिमम पासवर्ड लेंथ, किती कॅरेक्टरचा पासवर्ड पाहिजे, आपण म्हणून मिनिमम 12. एनफोर्स पासवर्ड हिस्ट्री, किती पासवर्ड हिस्ट्रीमध्ये राहिले पाहिजे, पासवर्ड राहिले पाहिजे हिस्ट्रीमध्ये 10. पासवर्ड मस्ट मीट कॉम्प्लेक्सिटी रिक्वायरमेंट्स. येस, पासवर्ड कॉम्प्लेक्स पाहिजे. हा नका घेऊ, स्टोअर पासवर्ड युझिंग रिव्हर्सिबल इन्क्रिप्शन. आणि हा PSO आहे ना ऍक्सिडेंटली डिलीट नाही झाला पाहिजे कोणाकडे, म्हणून त्याला प्रोटेक्ट करा. एनफोर्स मिनिमम पासवर्ड एज, इथं 1 डे आपण याला 0 करून देऊ. कारण काय माहिती काय, त्याला जर आपण त्याला जर समजा हे दिलं आपण त्याला, म्हणजे पॉलिसी अप्लायच नाही व्हायला पाहिजे. आपल्याला असं वाटतं डोंट अप्लाय दिस पॉलिसी. कारण की हे जर दिलं आपण तर आपल्याला कमीत कमी 1 डे द्यावं लागेल. मग तुम्हाला 1 दिवस पासवर्ड चेंज करता येणार, आपल्याला चेंज करायचं नाही. आता सांबा आपण कधी बनेल आपल्यालाच माहिती, काल का परवा काहीच माहिती. त्यामुळं एनफोर्स मिनिमम मॅक्सिमम पासवर्ड एज, तिकडे 42 आहे ना, आपल्याला 30 दिवस द्यायचं. किती द्यायचा? 30 दिवस. एनफोर्स अकाउंट लॉकआउट पॉलिसी, त्याच्या मी त्याला म्हणतो 2 वेळेस जर चुकीचा पासवर्ड जर टाकला ना, लगे अकाउंट लॉक झालं पाहिजे पुढच्या 30 मिनिटासाठी. फॉर अ ड्युरेशन ऑफ मिनिट्स 30 मिनिट. आणि बघा ओके, हा बनला PSO. पण हा PSO बनवून काय करतो नुसता, याला अटॅच तर करावं लागेल ना. याला डबल क्लिक करा आणि हा PSO आपल्याला डायरेक्टली अप्लायज टू, खाली बघा डायरेक्टली अप्लायज टू. कोणाला अप्लाय करायचा? ॲड. मग आपण याला अप्लाय करू. सेल्स नावाचा ग्रुप आहे आपल्याकडे, त्याला सेल्स ग्रुप. ओके, झालं तुमचं काम. आता बघा याला बंद केलं मी, ठीक आहे. ग्रुप पॉलिसी नाही, त्यामुळे GP अपडेट कमांड देण्याची गरज नाही. आता एक काम करायचं, युजरनं लॉग इन करा.
बघा लॉगिन केलं मी कोणतं युजर ना मीच बघा मीच युजर तर पासवर्ड चेंज करतो माझा चेंज पासवर्ड एक पुराणा पासवर्ड 1 2 3 घेतला नवीन पासवर्ड दिला 4 5 6 बघा घेतला त्यांना एक हलका पासवर्ड 4 5 6 होते घेऊन टाकला घेतला की नाही. पण आता एक काम करा दुसऱ्या युजर लॉगिन करा बरं ज्याला आपण फाईन ग्रेड पासवर्ड पॉलिसीचा PSO लागेल कोण आहे 2 ग्रुपमध्ये 2 जण आहे बिल आणि बिल थांबा चला तर आपण याचा पासवर्ड चेंज करू आता बघा बरं लक्ष द्या पुराणा पासवर्ड काय 1 2 3 आहे ना आता नवीन पासवर्ड द्या बघा 7 8 नंबर ते लगेच म्हणतात खाऊ आहे का हा नाही त्यामुळं तुम्हाला ते बिलकुल पासवर्ड चेंज झालेलं नाही. मग पोर्ट पासवर्ड द्या तुम्ही 1 2 3 बघा नवीन पासवर्ड तुम्हाला कॉम्प्लेक्स जातो मी बघा मी काय शिकतो 12 कॅरेक्टर झालं असेल ना आता झाला ना चेंज पण पासवर्ड साधा नाही द्यावा लागेल 12 कॅरेक्टर तो पण कॉम्प्लेक्स पाहिजे समजलं ना तुम्हाला मग विचार करू साधा तुम्हाला तुम्ही 7 8 कॅरेक्टर दिला असं कॉम्प्लेक्स दिला असं तरी घेतला नसतं त्याला 12च कॅरेक्टर पाहिजे आता म्हणजे मिनिमम जास्त चालतं या तुम्ही झालं ना